माढातल्या अंजनगाव इथल्या पोलिसांवरील दगडफेक प्रकरणामध्ये आता काही नवीन खुलासे होताना दिसतायत। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर दगडफेक केली गेली असा ग्रामस्थांनी आरोप केलाय। या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। त्यामुळे पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थ करतायत। अंजनगाव खेलोबा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा वाद चांगलाच पेटलेला होता। पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांवर लाठीचार्ज करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आता ग्रामस्थ करतायत आणि त्यानंतरच दगडफेक झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेला पोलीस जबाबदार आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। मग आमचे मित्र दारात बसलेलो होतो, वरून आले आणि घरात येऊन दोघा तिघाला आमच्या घरात मारले। धाकटा भाऊ एक आणि थोरला भाऊ एक, दोघाला मारले। त्या पोलिसांनी काय केलं, आमचं जी पोरं होती ती क्रेन चालू झाल्यावर पोरं आडवी पडल्यावर त्यांनी लाईटी घालवल्या आणि लाठीचार्ज चालू केल्यावर त्यांनी इकडं पोरं ताणत शेतात चौकात येऊन त्यांनी घरात घुसून मारले, बाहेरला पण मारले। आमच्या त्यांचं धनगर समाजाचं म्हणणं आहे पुतळा उचला, पण ही सरकारी जागेत पुतळा आहे। पहिलेच 300-400 पोलीस होते, नंतर 3-4 गाड्या आल्या आणि लगेच लाठीचार्ज चालू केला, लाईट घालवली आणि जोपर्यंत लाठीचार्ज चालू होता तोपर्यंत पूर्ण लाईटी घालवल्या होत्या आणि प्रत्येक लोकांना मारहाण केली। डोके फोडल्यात, हातपाय मोडलेत काय लोकांचे। मला इथे चौकामध्येच मूर्तीच्या तिथंच मारहाण केली। 4-5 जण होते, मग एकत्र मारायला चालू केली, मी खाली पडलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।